जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. या शाळेनं मला खूप काही दिलं. माझ्या आयुष्याला एक दिशा या शाळेनं दिली. हे सगळे कागद बघा. यात गावातल्या लोकांच्या अपेक्षा अडचणी सगळं लिहिलंय. आता हे वाचायचं, समजून घ्यायचं आणि त्यावरून आपलं वचननामा ठरवायचं. जाऊबाईंची तयारी कशी चालू आहे? आधी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन मग ते वचननामा तयार करायचं ठरलं. अंजलीबाई, तेवढी कागद बघायला मिळतील काय? नाही म्हणजे आम्ही बी सेम मुद्दा उचलायला न गो आपल्या वचननाम्यामध्ये. दोघींचं बी रिपीट व्हायला न ग. वहिनी देतो की. हा तेवढा आणता काय? होय आलं. गावातल्या तरुणांसाठी रोजगार नोकरीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करू. एक नंबर वचननामा झालाय बघा. मग आता हा वचननामा गावात सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. गावात 4 कागद काय वाटली यांच्या काकीत कलिंगड आली गिरी. तुम्ही आजवर बघितलं नसल एवढं मोठं संकट घेऊन येतोय की नाही बघा. आता एवढा गावभर वचननामा वाटत फिरायलायस ना, ज्याला जे पाहिजे ते मिळणार. मग मी मागतोय आता तालमीत चल. खुशखबर खुशखबर खुशखबर. गॅस 200 रुपये मध्ये. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही. आम्हाला पिशवी भरून गोऱ्या पाहिजेत आणि मला 15 चिंचा ते बी गोऱ्या पाहिजेत बघ. पण एवढं समजा अचानक काय मागायला तुम्ही? मग तू देणार आहेस म्हणल्यावर मागणार की आम्ही. माझी सायकल जुनी झाली. तुमच्यासारखी पटपट द्या ना मला. 7 दिवसात रान तेवढं नांगरून द्या की रानाला. 7 दिवसांची काय भानगड आहे? मला बी काय कळना झालंय. तर आधीच इलेक्शनच्या नादात काय सुधारणा झालंय. त्यात हे काय नवीन? गावाला लुबाडून स्वतःचं घर भरायचं चांगलं धंदा चाल. ए माननीय परेश पाटील म्हणायचं. पैसे द्यायचे ह्याच्याकडनं पैसे गेल्याशिवाय कोणी जायचं नाही. बघतो त्याला. अपक्ष असणाऱ्या नंदिता गायकवाड तुम्हाला चिन्ह मिळाले पतंग. जय किसान पॅनेल तुमचं चिन्ह नांगर. 1 नंबर. चालेल, आमची काही हरकत नाही. आणि संघर्ष पॅनेल तुमचं चिन्ह काडेपिटी. काय बरकत भाऊजी, हा डबा यांना देता? ते हवंय. राणा भाऊजी, अपोजिट पार्टी. होय बरकत, आम्ही विरोधकांचं जेवण जेवत नसतोय. गोदाक्कांनी दिलेलं जेवण आहे. गोदाक्का विरोधक आहेत का? नाही, गोदाक्का तर कुठल्या पार्टीत नाही. बिंदास जेवू शकता तुम्ही. ठीक आहे, चालते ते. अहो राणा भाऊजी, गोदाक्काला पाठीले चालते. इकडे बघितलं, वहिनी जरी विरोधक असल्या तरी आपल्या नवऱ्याची काळजी कशी घेतात बघ. घे आणि काय लागलं तर सांग. ठीक आहे. अहो खावा की. नाही न ग, थंडी ते थंडी. आता ऊन पडले त्यालाही गरम बी व्हायलंय. राणा भाऊजी आम्ही जातो घरी.
तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढचा प्रचार नीट करा काय, आम्ही निघतो घरी. आव करताय सर, चल जेवणाचं न्यायचं काय? अगं काय जेवणाचं, घरी जाऊन जीव. चल पर चल रिक्षाने जाऊ. चालत चालत चल, घेते. चल चल बाई. राणा प्रचार कर की विरोधात, जेवायला संकट. मग काय सुरू ते ना वा, कसा सुरू आमचा प्रचार? भारी. आता तुमची माणसं भारी भारी आहेत म्हणल्यावर प्रचार भारीच होणार की. वहिनी, राणा तुम्हाला भारी म्हणालाय बघा. मी कुठे? हा यांचा भारीपणा आहे. अहो माझा नाही तुमचा. नाही हो तुमचा. अहो माझा नाही तुमचा. अहो तुमचा. अहो माझा कसला तुमचा? मी म्हणाले ना तुमचा. मी म्हणलं ना तुमचा. तुम्ही दोघ जण जरा बाजूला जावा आणि ठरवा कोण भारी आहे ते, आणि मग आम्हाला येऊन सांगा. काय सांगितलं? एकदम बरोबर बघ. माझंच तुम्हाला वाईट वाटते. कशाचं? मला तुम्हाला उघडपणे सपोर्ट करता येत नाही म्हणून. तुम्ही मनानं माझ्या सोबत आहात ना, मग झालं तर. वहिनी, अहो शाळा सोडून सगळी पोरं हिनं वाटलेलं पतंगी उडवत बसल्यात. मुलांचा राजकारणासाठी वापर करणं चुकीचं आहे. त्यात राणा त्यांच्या संगतीला हे पतंग उडवतात. प्रचार करायला राणा भाऊजी आमचा. अंबाबाईचा उदो उदो. तुम्ही लय गोड दिसतेस पोरी. तुम्ही इथे? तुम्ही आबासाहेबांची स्वराज्य शिंक्यावरची शिदोरी खाली पाडलीत, सगळ्यांनी पाहिली. कोण ती पुन्हा वर ठेवणार? हा शिवपुत्र संभाजी तुम्हाला माफ न करता येणारा गुन्हा, आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. एकदंतालंबोदरा एकदंतालंबोदरा जय जय जयाजी गणनाथा. का कुठे निघाला? शनाया तिच्या घरी चालली आहे, मी तिला खालपर्यंत सोडून येतोय. का? त्या सगळ्या गृहिणींनी कंप्लेंट केली ना तुझ्या अगेन्स्ट, माहितीये मला. त्यांनी कंप्लेंट मागे घेतली. आता हळदी कुंकाचा कार्यक्रम अर्धवट राहिला ना, तो पुरा करूया. हमारे लिए पहले अपना देश है और बाद में भी देश ही. तो दिखाओ रोक के हमें 26 जनवरी को. 26 जनवरी को श्रीनगर में इतना बड़ा धमाका होगा कि उसकी आवाज पूरे हिंदुस्तान की आवाम सुनेगी. इसको जहां कैप्चर किया था वहां से 20 किलोमीटर के दायरे में जो भी इलाका है उसे छान लो. उनका लोकेशन ड्रोन से आइडेंटिफाई करो. 26 जनवरी से पहले इनमें से एक भी नहीं बचना चाहिए. काय इतकं बोलता तुम्ही? मला बोलण्याची फार आवड आहे, पण सॉरी तुमच्या पुढे नाही बोलणार. तसं नाही. कारण माझ्या मिस्टरांनी आतापर्यंत एकदाही गजरा आणला नाही. एकदा आणलेला, म्हणजे तेव्हा मला आणि माझ्या सासूबाईंना फार आनंद झाला की माझ्या नवऱ्याने आणि त्यांच्या मुलांनी गजरा आणला.
मग नंतर आम्हाला त्याचं रिझन कळलं की त्यांना 500 रुपये सुट्टे मिळत नव्हते म्हणून त्याने गजरे मालिकांना